शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन होत आहे। कोल्हापूर सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला सगळ्यात जास्त विरोध होतोय। राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात रास्ता रोको केला जाणार आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं जाईल। कोल्हापूर सांगलीतील हजारो शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील। कर्ज थकिवलं त्यामुळे ऑलरेडी करवीर तालुक्यातल्या बऱ्याच सोसायट्या बँक लेवलला थकीत पडल्या आणि बँक लेवलला थकीत पडल्यामुळे पुढील शेतकऱ्यांची मध्यमुक्तीची प्रकरणं कुठली तर त्यांची गाई म्हशीची प्रकरणं व्हायचं तटलंय। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन लोकांना संभ्रमात पाडून या ठिकाणी असा धुमाकूळ असा दिशाभूल करण्याचं काम केलं आहे। त्यामुळे शक्तीपीठ रोडला ह्या 12 जिल्ह्यातून पूर्णतः विरोध आहे। खरं तर हे सगळे दृश्य दाखवतो। अनेक जण गावातून आलेले आहेत, या आंदोलनाला आलेत। हातामध्ये त्यांच्या पिशवी दिसते, काही जणांनी डबे देखील घेऊन खरं तर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। असेच काही शेतकरी, त्यांची देखील प्रतिक्रिया। कुठून आला तुम्ही? आम्ही माणगावून आलोय। तुमची किती जमीन आता जाणार आहे आणि काय नेमके आता या आंदोलनात तुम्ही? आमची 1 एकरभर जमीन त्यात जाणार आहे त्याच्यात, त्यामुळे ते आम्ही ते आंदोलनासाठी आलेलो। तुम्हाला आता तुम्ही देखील या ठिकाणी दाखल झाला, काय? आता आमची थोडीशी जमीन आहे, 10 गुंठ जमीन आहे आणि ती पण आता या प्रकल्पामध्ये गेल्यानंतर आम्ही भूमिहीनच होणार आहे। आणि कसं झालंय, आमच्यात पिकाऊ जमिनी आहेत, आमच्या भागात पाण्याचा स्रोत आहेत, पिकाऊ जमिनी आहेत आणि जे मिळकतीचं साधन गेल्यामुळे शेतकऱ्यांना जीविताचा मार्गच बंद होणार आहे या ठिकाणी। त्यामुळे कितीही त्यांनी भरपाई दिली तर ती काय उपयोगाची होणार नाही। भविष्यात शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना बिनशेतीचं राहावं लागणार आहे। छोट्या छोट्या जमिनी असल्यामुळे आमचा याला विरोध राहणार आहे। नक्कीच काही तरुण देखील आलेले आहेत। तुम्ही देखील या शक्तीपीठ महामार्गाबद्दल आता तुमच्यापर्यंत काय नेमकी माहिती मिळालेली आहे आणि आता तुम्ही आंदोलनात उतरलेला आहात, काय नेमकं हे आंदोलनाच्या माध्यमातून तुमची मागणी असेल? मी माणगाव या गावातून आलो आहे। आमच्या इथूनच रस्ता हा हातकणंगले तालुक्यातून करवीर तालुक्यात प्रवेश करणार आहे। तर माझी त्यामध्ये 2.5 एकर जमीन आहे। तर त्या जुन्या महामार्गाला समांतर महामार्ग कशासाठी हे सरकार तयार करतं हे काय आम्हाला कळायला तयार नाही आहे। आणि आता जिथं आपण उभा आहे ना, ती कोल्हापूरची साईड आहे आणि हा पुणे बेंगलोर नॅशनल हायवे आहे समोर आपल्या। तर प्रत्येक वेळी काय होते, महापूर आल्यानंतर कोल्हापूरमध्ये 4 फूट पाण्याची पातळी जास्त असते आणि गांधीनगर साईडला 4 फूट पाण्याची पातळी कमी असते। ती या फक्त महामार्गामुळेच पाण्याची पातळी कोल्हापूरमध्ये पाणी तुंबून हे कोल्हापूरच्या मेन भागामध्ये ते पाणी शिरत असते आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून तशीच परिस्थिती नंतर तशीच परिस्थिती गांभीर्य तेवढं या सरकारला नाही आहे। एक वेळ बाधित शेतकरी पैसे घेऊन रिकाम होतील, पण त्या महामार्गामुळे बाकीची शेती जी खराब होणार आहे ते नुकसान न भरून येण्यासारखं आहे। त्यामुळं आमचा या महामार्गाला विरोध आहे, कडकडून विरोध आहे। मी देखील आता आलाय, तुमची कुठे शेती आहे आणि किती जाणार आहे? सरकार सांगते आम्ही 5 पट आता त्यांना मोबदला देखील द्यायला तयार। कनेरीवाडीत आमची 2.5 एकर शेती या महामार्गाला बाधित होणार आहे। सदर महामार्ग हा नागपूर रत्नागिरी महामार्गाला समांतर महामार्ग आहे। कोल्हापूरची पूर परिस्थिती बघितली तर ह्या नॅशनल NH4 नॅशनल हायवेमुळे कोल्हापूरची पूर परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे आणि ह्या पुलापासून बरोबर 5 किलोमीटर अंतरावर पंचगंगा नदीवर परत अशाच प्रकारचा भराव टाकून महामार्ग नदीचा प्रवाह रोखला जाणार आहे। कोल्हापूर शहरातल्या लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांना तिने साथ द्यायला पाहिजे, कारण आता किती जमीन आहे आणि त्यातली आता किती जात? 5 एकर मधली 2.5 एकर ही जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे। आता उत्पन्नाचा स्रोत काय? उत्पन्नाचं आम्ही दोघं भाऊ आहेत, त्याच्यात 2.5 एकर जमीन फक्त राहणार आहे आणि 2.5 एकर ही जमीन दोघांच्यासाठी त्यांचं कुटुंब चाललं याच्यासाठी ती पुरेशी नाही आहे। डोळ्यात तुमच्या पाणी देखील ते सरकार हे अन्यायकारी सरकार आहे की शेतकऱ्याची तिथं काहीही किंमत राहील। या सगळ्या संदर्भात सतेज पाटील बोलतायत, आपण ऐकूया। मध्ये परत विस्तारानं चर्चा, काल जवळजवळ 5-6 तास बैठक झाली, त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना असा टोला दिला की नया आहे वह नाही, नवीन असले तरी विषय महत्वाचा काय मांडलाय ते महत्वाचं आहे, कारण की त्यांना बोचणारा विषय त्यांनी मांडलेला आहे। त्यामुळे नवे असले तरी अभ्यासपूर्ण आणि महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न ते मांडतात। नमस्कार, हे होते आमदार सतेज पाटील। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।
एकंदरीत शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होतोय, त्यासाठीचं हे आंदोलन उभारलेलं आहे आणि त्याच दृष्टीनं पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवला गेलेला आहे. या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय. बघूया. डायव्हर्शन दिलेलं आहे की पब्लिकला कमी ते कमी त्रास होईल, कोणाला त्रास न होताना ते आजचा बंदोबस्त पार पडेल असं सगळ्यांना आव्हान. जमाबंदीचे आदेश लागू आहे, त्या अनुषंगाने आम्ही 15 ते 20 जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. जे संविधानिक मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे, पण कॉमन पब्लिकला ट्रॅफिक अडथळ्याला होऊ नये असं आवाहन करतो. पोलीस पूर्णपणे ते इन्शुअर करणार की ट्रॅफिकला कुठेही अडथळा होता कामा नये आणि आजचा जे बंदोबस्त शांतताने पार पडेल.